हेलो। तो चलते हैं मुकाबले की तरफ। देखिए पहली गेंद के पर यहाँ पर पहला बड़ा बिग विकेट। धन्यवाद डीजे मास्टर। तो चलते हैं यहाँ पर हॅलो। थँक्यू बाबूशा। नक्कीच वलिया मैदानाकडे एक अतिशय अप्रतिम सामना पेठाली विरुद्ध वावंजे या दोन संघांमध्ये। हॅलो। विकासपोर्ट पेठाले विरुद्ध श्रीमलंग वावंजा असा सामना इथे रंगतोय आणि खऱ्या अर्थाने वावंजाचा विचार केला तर वावंजा म्हटलं तर नक्कीच समोर चेहरा उभा राहतो तो पनवेल शिवसेना पनवेल तालुका प्रमुख सन्माननीय परेश दादा पाटील। नक्कीच काही क्षणामध्ये त्यांचं देखील इथे आगमन होईल। दरम्यान टॉस जिंकल्यानंतर संदीप केनी ज्यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय नक्कीच कळवलाय। दरम्यान हा चेंडू मात्र अतिशय ज्या पद्धतीने गतीने फेकला गेलाय गोलंदाज ऋतिक केनीच्या माध्यमातून एक अतिशय वेगाने इथे गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवला जातोय। फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज आपण पाहतोय संकेत रानडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंकज पाटील स्वतः संघनायक। दरम्यान हा चेंडू हाय मध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय त्यांच्या आवाक्याच्या बाहेर। नक्कीच डोमेस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, कोणताही धोका नाहीये। दरम्यान 2 धावा नक्कीच संकेत त्याला मिळतात। या 2 धावेनिशी मात्र संघाची धावसंख्या इथे जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 2 वरती। प्राप्ती लाईव्हचे देखील आमचे जीतू इथे आहे, स्वागत आहे जीतू आपलं देखील। दरम्यान हा चेंडू मात्र लॉफ केलाय, जिथे आमचा कॅमेरामॅन उभा आहे नक्कीच त्याच्याकडे चेंडू जातोय। तर आयवाक्यासाठी जर घेतले असते तर आयवाक्यासाठी जर पारितोषिक असला तर मिळला असता, परंतु नाहीये। नक्कीच झेल देखील सुटलाय। एक अतिशय चांगला फटका संख्येच्या माध्यमातून आपण पाहिला, अप्रतिम फटका। 6 धावेनिशी मात्र संघाची धावसंख्या कुठेतरी वेग घेते ते स्कोर बोर्डला। दरम्यान गुडघ्याचा वापर केला गेलाय, फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक अतिशय दूरवर पाहायला मिळतात। दरम्यान चेंडू सीमापार 4 धावा। दरम्यान पहिला षटक इथे संपला गेलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 12 धावा। 2 गटांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी बाद। सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला तर सुरुवातीला 2 झटके ऋतिक केनी यांनी मात्र दिले होते। फलंदाज प्रकाश पाटील, त्याच्यानंतर मात्र मोहसिम शेख आउट झालाय, परंतु त्याच्यानंतर मात्र परिस्थिती सुधारण्यासाठी अतिशय अप्रतिम मेहनत इथे घेतली जाते फलंदाज संकेत रानडे यांच्या माध्यमातून। दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पंकज पाटीलला पाहतोय, एक यशस्वी संघनायक, नेहमीच अतिशय चांगली संघबांधणी त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो। एक अतिशय चांगले खेळाडू म्हणून ओळख आहे। दरम्यान पंकज ऑन स्ट्राईक, गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज हेमंत केनी येतोय। दरम्यान हा चेंडू मात्र परेश येतोय, परेशला मात्र चेंडू बीट करतोय। चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी।
दरम्यान पुन्हा एकदा हेमंत केनी दरम्यान हा चेंडू मात्र शरीराला लागतोय. दरम्यान कोणतीही धाव मिळत नाहीये, कारण ज्या पद्धतीचा गेल्या वर्षीचा जर इतिहास पाहायला गेला तर हाच तो विकास स्पोर्ट पेटाली संघ जो चॅम्पियन संघ या स्पर्धेचा ठरला होता. आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून याच हेमंतला बाईक देखील पुरस्कृत केली गेली होती. तोच संघ मात्र 2 हात करतोय वावनचा संघासमोर, परंतु चेंडूला मिटकावलाय. लॉंगऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषा पलीकडे अजून खणखणी चौकार. दरम्यान अतिशय चांगली खेळली येथे पाहायला मिळते. या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कुठेतरी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने धावफलक इथे हलता ठेवलाय तो या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. हेमंत केनीवरती चढवलेले हल्ले, त्याच्यानंतर विचार करा ऋतिक केनी याच्या शेवटच्या चेंडूमध्ये केलेले हल्ले कुठेतरी बरंच काही सांगून जातात या सामन्यामध्ये. दरम्यान हा चेंडू मात्र शॉर्ट पिच होता, चेंडूला मिडकावलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ठेवले ते चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे अजूनही खणखणीत चौकार. हेमंत केनी दरम्यान परेश पंकज पाटील अतिशय चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची कडा फलंदाज बाद होतो पंकज पाटील. आणि नक्कीच ज्या पद्धतीने अपील झाला आणि अपील झाल्या मात्र फलंदाज पंकज पाटील देखील आपली जागा सोडतोय. कारण ज्या पद्धतीने एक अतिशय चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून इथे आपण पाहत होतो, अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ, परंतु फलंदाज बाद झाला पंकज. आणि अजून एक आदरा लागतोय तो मात्र या वावनचा संघाला. हेमंत केनी पुन्हा एकदा या षटकातील विचार केला तर षटकाचा शेवटचा चेंडू, दुसरा षटक इथे सुरू आहे. धाबांचा विचार केला, धाव संख्या धाव फलकात आपण पाहतोय त्या तब्बल 24 धाबा. दरम्यान हा चेंडू कार्पेटचा वापर, चेंडू जातोय लॉंगऑफच्या दिशेने. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण परेशच्या माध्यमातून आपण ऋतिकच्या माध्यमातून पाहतोय. दरम्यान एक धाव निश्चित इथे पूर्ण केली जाते. एका धाबेनिशी मात्र षटक देखील इथे संपला गेलाय. 2 षटकांचा वाजवी केला इथे संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा इथे पाहायला मिळतात त्या तब्बल 25 धाबा. 25 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, पहिला सामना आपण या स्पर्धेचा पाहिला तर भक्ती इलेव्हन पेंदर विरुद्ध देवान इलेव्हन चिंचपाडा. 54 धावांची गरज असताना 54 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. त्या देवान चिंचपाडा संघाच्या माध्यमातून पहिल्या फेरीचा सामना त्यांनी जिंकलाय. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर गावदेवी घोट विरुद्ध जय संतोष मात्र सिद्धी करवले. 32 धावांची गरज असताना घोट संघाला त्या अतिशय दिमागदार पद्धतीने घोट संघाने 32 धावांचा पाठलाग देखील केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. दरम्यान पाहूया तिसरा सामना पेठाली विरुद्ध वामनचा असा चालू आहे. चौथ्या सामन्याचा विचार केला तर शिवशक्ती खारघर विरुद्ध स्टार ओवे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान गोलंदाज अक्षय केनी येतोय. हा चेंडू मात्र कुठल्याही स्पोर्ट वरती चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने विकेट किपर कडे ट्रॅव्हल होतोय. कोणती धाव या चेंडूमध्ये येत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय एकदम ओव्हर द विकेट. थोडासा अपील होतोय, फलंदाज बाद. अतिशय अप्रतिम एसटी रक्षण पाहायला मिळते संदेश केनीच्या माध्यमातून. अजून एक हादरा ठीक आहे.
नक्कीच अतिशय चांगला संगीत नक्कीच दिला, परंतु त्याचपेक्षाही अतिशय चांगला फलंदाज देखील इथे बाद झालाय. 25 धावसंख्येवरती चौथा आदरा लागतोय तो मात्र वामनचा संघाला. थोडीशी परिस्थितीचा विचार केला तर थोडीशी नाजूक इथे पाहायला मिळते ती वामनच्या संघाची. प्रेक्षकांची अलोट गर्दी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जे प्रेक्षक इथे समोर उभे आहेत, रिलिंग जे आहे त्या रिलिंग वरती पूर्णपणे झोकू नका स्वतःला, कारण ती थोडीशी क्रॉस झाली आहे, याची नोंद घ्या आपण, कारण शक्यता ती पडेल सुद्धा, याची दखल घ्या आपण. दरम्यान 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात. त्या 2 धावेनिशी मात्र संघ देखील जाऊन पोहोचलाय तो तब्बल 27 या धावसंख्येवरती. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरा षटक इथे सुरू आहे. गोलंदाज अक्षय केने आलाय. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळाडू, नक्कीच नेहमीच या पेटाले संघासाठी अतिशय चांगला खेळाच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिला, परंतु फलंदाज डावकर हाताचा मयूर इथे खेळतोय, प्रतीक खेळतोय. दरम्यान वाईटचा इशारा येतोय. केतन म्हात्रे पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. केतन म्हात्रे आणि त्याच दरम्यान दुसरे पंच शिवदास भोईर, हे 2 पंच आपण मैदानामध्ये पाहतोय. वाकलन संघ म्हटलं तर एक दादा संघ, त्या संघाने अक्षरशः या क्रिकेट क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातलाय पूर्णपणे. ठाणा असेल, रायगड असेल आणि त्याच्या बाहेरचा विचार केला तर अनेक जिल्ह्यांमध्ये या संघाचं नाव सध्याच्या घडीला आदराने घेतला जातोय. अतिशय चांगला खेळ, कारण आताच महाराष्ट्राची सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पाहिला. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ 2019 देखील हा ठरला. आणि नक्कीच ज्या पद्धतीने जोवेली येथे हिंदू हृदय सम्राट चषक सुरू आहे, मंगेश धुले यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये देखील 3 सामने या संघाने जिंकल्यात. नक्कीच म्हणजे एक अतिशय नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये गाजवून सोडणारा हा वाकलन संघ आणि त्यांच्या माध्यमातून केलेलं आयोजन स्वर्गीय अनंता शेठ स्मृती चषक, सन्माननीय विनोद शेठ भोईर यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा साकारली येथे जात आहे. षटक संपला गेलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10च्या सरासरीने या धावा मात्र इथे उभारल्या जातात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु या 2 षटकामध्ये किती हाणामारी होईल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जातोय. शेवटचा सामना असेल शिवशक्ती खारघर विरुद्ध स्टार ओवा, असा सामना असेल. नक्कीच स्टार ओवा संघ आणि शिवशक्ती खारघर संघ देखील आपण इनिंग संपल्यानंतर टॉस साठी यायचा आहे. आमचे झहीर पटेल ओव्याचे जर आले असतील तर झहीर पटेल यांना विनंती असेल की झहीर पटेल या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे. तसेच शकील असतील, नुरा असतील, रईस शेठ पटेल असतील, सर्वांचं देखील आम्ही स्वागत करतोय. तसेच खारघरचे सन्माननीय निलकंठ शेठ पाटील, ज्ञानदेव शेठ म्हात्रे, चिंतामण पाटील हे जर मान्यवर इथे आले असतील तर त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की या आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. विनोद शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला सांगण्यात आलंय की आलेल्या संघाच्या प्रेक्षकांना, मान्यवरांना नक्कीच विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती येऊन सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. कारण नेहमीच आपण पाहतोय विनोद शेठ भोईर यांना की नेहमीच वाकलन संघासाठी एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व आणि एक चांगला खेळाडू म्हणून नेहमीच त्यांना आपण पाहत असतो. आदराने त्यांचं नाव आमच्या रायगडमध्ये आल्यानंतर आदराने नाव देखील घेतलं जातंय आणि त्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 30 आल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया 2 षटकांचा विचार केला. गोलंदाज आपण पाहतोय अजय केनी येतोय. 10च्या सरासरीने धावा इथे उभारल्या जातात. परेश भाई पाटील तालुका प्रमुख यांचं देखील काही क्षणामध्ये इथे आगमन होईल. त्यांचा देखील अतिशय चांगला सहकार्य, कारण त्यांच्या नावाने तालुका प्रमुख ट्रॉफी देखील आपण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृती चषकामध्ये पाहिला. दरम्यान हा चेंडूमध्ये लॉफ केलाय.
मिड विकेटच्या वरतून चेंडूला खेळू गेला सीमा रेषा पलीकडे षटकार अप्रतिम फटका. हॅलो ऋतिक होता कारण थोडासा जजमेंट इथे चुकलाय ऋतिकचा. अतिशय वेगाने मात्र चेंडूवरती आला. चेंडू त्याच्या पाठीमागे वरतून मात्र सीमा रेषेला गवसणी घालतोय. अजून एक षटकार दरम्यान पुन्हा एकदा थोडासा रिदम मध्ये प्रॉब्लेम येतोय गोलंदाज अजयच्या. पहिल्या चेंडूमध्ये षटकार टोकलाय कारण संकेत रानडे हा असा फलंदाज आहे नेहमीच या वावंजा संघासाठी अतिशय चांगला खेळ करतोय हा खेळाडू. लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने हा खेळाडू खेळत असतो. दरम्यान अजून एक अप्रतिम फटका. क्या बात, बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले जातात संकेतच्या माध्यमातून. सलामीचा फलंदाज आपण पाहतो संकेत रानडे. कारण सुरुवातीला झटके लागल्यानंतर डिफेन्स क्रिकेट केल्यानंतर मात्र पूर्णपणे चेंडूवरती नजर मजबूत करतोय हा खेळाडू. आणि मात्र या चौथ्या षटकाच्या सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकल्या. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटवरती येतोय चेंडूला खेळून काढलाय तो ऑन साईडला. परेश चेंडूवरती जोपर्यंत येतोय तोपर्यंत एकदा 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 44 वरती. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथा षटक इथे सुरू आहे. गोलंदाजाचा विचार केला तर अजय केनी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे मारण्याचा प्रयत्न अप्रतिम क्लास दाखवलाय. क्रिकेटचं सौंदर्य इथे दाखवलाय. तो फलंदाज मात्र संकेतच्या बॅट मधून अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका 4 धावा. नक्कीच नक्कीच आगरी लय जिगरी नेहमीच अतिशय चांगला खेळ इथे खेळला जातोय. दरम्यान अजून एक अप्रतिम फटका हवाई प्रहार. गोलंदाजांच्या अक्षरशः इथे मात्र कुठेतरी पूर्णपणे गोलंदाजांना आसमान दाखवले जातात या फलंदाजाच्या माध्यमातून. 3 षटकार 1 चौकार या षटकामध्ये अजून आलाय तो 5 चेंडूमध्ये. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येमध्ये अतिशय वेगाने वाढते ती 54 वरती 54. थँक्यू. 9 चेंडूमध्ये 36 धावांची अप्रतिम खेळी इथे साकारली जाते. आमचे जितू गोंदली यांच्या चेहऱ्यावरती थोडासा हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. पेठालीचे नवनाथ केनी जर इथे आले असतील तर या आपण देखील व्यासपीठावरती. तसेच गजानन पाटील पेठाली यांना देखील. आणि हा चेंडू मात्र सीमा पार गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय की हा स्वेर आहे वाईट चेंडू. अजून 5 धावा मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा मारण्याचा प्रयत्न जागरण केल्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. संकेताने जाणलाय ओळखलाय की या चेंडूमध्ये एकच धाव आल्यानंतर स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे. अशा रीतीने मात्र संघाचा विचार केला तर धाव संख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती पाहतोय. कारण 3 षटकाचा विचार केला तर 3 षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या त्या 30 धावा. परंतु या एका षटकामध्ये 30 धावा आल्या. हा क्रिकेट आहे मित्रांनो. अप्रतिम खेळ ज्या संख्येच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. अतिशय झुंजार खेळी या मैदानामध्ये या संख्येच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. दरम्यान
शेवटचं षटक अजून बाकी आहे. धावांचा विचार केला तर आजच्या दिवसाचा हाय स्कोर नक्कीच झालाय. म्हणजे स्कोरर आम्हाला माहिती देतात, कारण 54 धावा आपण पाहिल्या होत्या त्या चेसिंग करताना चिचबारा संघाच्या, परंतु कुठेतरी 60 धावांचा एक मोठा डोंगर इथे 4 षटकामध्ये सध्या तरी उभा झालाय. बरं, अजूनही शेवटचं षटक बाकी आहे, परंतु या शेवटच्या षटकामध्ये काय कमबॅक करेल हा गोलंदाज. रिवर्सचा अप्रतिम फटका, चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलाय 4 धावांसाठी. टाकलाय टाका त्यांची आई निघडली हवाला सगळे ते खोटे. नक्कीच आपण या मैदानाचा विचार केला तर 41 वरती खेळतोय तो संकेत रानडे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 धावा जर इथे काढल्या तर या स्पर्धेची पहिली 50 होऊ शकतं. स्कोरर आम्हाला माहिती देतात. नक्कीच चांगल्या पद्धतीची माहिती ज्यांच्या माध्यमातून इथे मिळते. आमचे स्कोरर जयेश पाटील देखील येते येतात. जयेश या, स्वागत आहे आपलं जयेश. 150 झाले माझ्या मते. म्हात्रेपाडा संघाचा खेळाडूने इथे 50 लगावले योगेश म्हात्रे याने. तर आता मात्र दुसरी 50 होईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान नो बॉलचा इशारा आलाय. कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, टीपेक्षा कव्हर काही चेंडू ठेवले तर 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2+1. दरम्यान पाहूया पंचांशी वार्तालाप होतोय. जयेश पाटील या आपण व्यासपीठावरती. रायगडचे एक नामवंत स्कोरर आमच्या असोसिएशनचे सदस्य आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आत्ताच 26 जानेवारीला ज्यांनी स्वतःचा स्कोर ओके केतन तर नो बॉल नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण होतात. तर तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली आहे. तर तिसऱ्या पंचांसाठी जायचं आहे. अविनाश असतील, जितेश असतील, राहुल जा आपण मैदानामध्ये. तर जयेश पाटील देखील इथे येतात 26 तारखेला ज्यांनी आपला नाही का ओके ओके. तर पाहिजे का तर जा राहुल जा आपण. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 66. 5वा षटक इथे सुरू आहे. 3 चेंडू इथे फेकले गेलेत. आमचे जगदीश पाटील देखील इथे उपस्थित आहेत नारिवलीचे, ज्यांचा आवाज आपण पहिल्या रात्रीमध्ये इथे ऐकला. ओमकार शेट्टे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. या जीजी स्पोर्ट वाकलन संघाचे सर्व खेळाडूंचा आभार व्यक्त करू ज्यांनी आज आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली आहे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला आमंत्रित केलंय त्याबद्दल जीजी स्पोर्ट वाकलन, विनोद भोईर, केतन म्हात्रे सर्वांचं, चित भोईर सर्वांचा आभार व्यक्त करतोय. दरम्यान रिवर्सचा फटका, परंतु बीट होतोय फलंदाज संकेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर आहे ती 66 वरती. अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडू बाकी आहे. आणण्याचा प्रयत्न, बीट होतोय. अजूनही निर्धाव चेंडू थोडेसे लाईव्ह मध्ये येण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज अक्षय केनीच्या माध्यमातून थोडासा कान मंत्र इथे कुठे संदीप केनी, हेमंत केनीच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ, परंतु 4था षटक थोडासा महागडा ठरला तो या पेटाले संघाला, परंतु 5वा षटक पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. तो या षटकामध्ये अक्षय केनीच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी आणि 5 षटकांचा वाजवी खेळ इथे संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 66 धावा, धावफलकावरती 67 धावांची गरज आहे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये. परंतु धावा कशा होतील आणि या धावा कशा रोखल्या जातील याचा प्रात्यक्षिक ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र आज आमच्या समवेत जोडले गेलेत. बाबूशा यांच्याकडे बोलतोय. तर पुढचा सामना शिवशक्ती खारघर विरुद्ध स्टार ओवे. तर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आणि आमचे झहीर पटेल जर इथे आले असतील तर झहीर पटेल यांना विनंती आहे की या आपण झहीर व्यासपीठावरती.
हॅलो. तर आताच माहिती इथे आम्हाला मिळते विनय शेठ भोईर आणि अरुण गोरपेकर यांच्या माध्यमातून की उद्या तिसरा सामना 40+ असेल. एक एक्झिबिशन मॅच शो मॅच असेल 40+ नारिवली आणि 40+ वाकलन या दोन संघांमध्ये. थँक्यू. तर आमचे तर सन्माननीय कुणाल पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार या व्यासपीठावरती केला जाईल. गोंदवलीचे सन्माननीय कुणाल पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच तर कुणाल दादा पाटील यांचा विजय पाटील वडवली यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते कुणाल पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे. आमचे सन्माननीय अवेश गायकर साहेब देखील उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. नक्कीच आमच्या रायगडमध्ये नेहमीच वाकलन संघाचा सपोर्ट वाढवण्यासाठी येत असतात. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहेत, त्यांची ओळख आहे. तर धन्यवाद अवेश साहेब. तर कुणाल पाटील साहेबांचा इथे सत्कार होतोय. तर चला सुरेश पाटील या आपण. तसेच स्टार वय संघनायक देखील यायचं आहे आपण. पुढचा सामना तर याच मैदानामध्ये कुस्त्यांच्या खुल्या दंगली देखील पाहायला मिळतील. रविवार दिनांक 17 फेब्रुवारी दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत असतील. याच मैदानामध्ये 17 फेब्रुवारी काही दिवसापूर्वी इथेच कुस्त्यांच्या दंगली पाहायला मिळतील. जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बाबूशाह आप भी काफी मजबूत हो, यदि मंचा है तो आप भी कुश्ती में शामिल हो सकते हैं. ऐसा कुछ नहीं है. हमेशा कॉमेंट्री एक बार ये भी नजारा दिखाइए लोगों को. याच मैदानामध्ये आहेत कुस्त्यांच्या खुल्या दंगल्या आहेत 17 तारखेला. तर तसेच वाकलनचे नरेश जाधव आणि महादेव गायकर या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालं आहे. मी विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हायचं आहे. टॉस इथे केला जाईल. तर मी विनंती करतोय अवेश गायकर साहेबांना की आपण आपल्या शुभास्ते टॉस इथे करायचा आहे. तर तौशिफ पटेल आणि सुरेश पाटील दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहणार आहोत. तर टॉस इथे जिंकतोय शिवशक्ती कारगर संघ. सूरज आमच्या समेत आहेत. सूरज टॉस जिंकला. समोर स्टार व संघ आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट 5 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तिसरे पंचांची मागणी आहे मैदानामध्ये. तर 45 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे गोलंदाज असतील की सुरुवातीला ज्यांचा वापर होईल? विश्वास पाटील आणि ओमकार पाटील. विश्वास आणि ओमकार. तर स्टार व संघाच्या खेळाडूंमध्ये कोणत्या खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त तुमचा लक्ष असेल? निकू, तौसिफ. नक्कीच. तर आयोजनाबद्दल काय सांगशील? सुंदर आहे आयोजन. थँक्यू. तर तौसिफ आमच्या समेत आहेत. तौसिफ टॉस आपण हरलात. प्रथम फलंदाजी करायची आहे. समोर खारघर संघ आहे. फलंदाजी करत असताना किती धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60 धावांचा. 55 ते 60 धावांचा प्रयत्न असेल. कोणत्या फलंदाजांचा वापर जास्तीत जास्त सुरुवातीला होईल? निकेश म्हात्रे, आकिब पटेल आणि सौदामी. खारघर संघाचा विचार केला तर सूरज, ओमकार, विश्वास असे अनेक खेळाडू आहेत. कोणत्या खेळाडूंवरती तुमचा लक्ष असेल की टार्गेट ज्या खेळाडूला केलं जाईल? ओमकार पाटील. नक्कीच. तर आयोजनाबद्दल काय सांगशील?
आयोजन तर अतिशय चांगलं आणि इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी कमिटीचा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद तोशिफ. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. सामना याच्या पुढचा होईल स्टार ओवे विरुद्ध शिवशक्ती कारगर या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघांचे मान्यवर इथे आले असतील. ओवे संघाचे रईस शेठ पटेल, मुस्ताक शेठ पटेल, सलीम शेठ पटेल जर इथे आले असतील तर आमचे झहीर पटेल. तर या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत केलं जात आहे. तसेच कारगरचे सन्माननीय निलकंठ शेठ पाटील, नगरसेवक प्रवीण शेठ पाटील, तसेच मनसे अध्यक्ष केसरीनाथ दादा पाटील या सर्वांना विनंती आहे. नितेश पाटील या सर्वांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती वळूया सामन्याकडे. होरतो बाबूशा. हेलो हेलो, चलिए सावन पटेल साहब आइए मंच के ऊपर तशरीफ रखिए. आप लोगों के लिए जगह देखिए, पीछे कितना बड़ा साफ सुथरा इतनी अच्छी जगह बनाई गई है, इंतजाम की गई है. ये विनोद भूषण जब तक रहेंगे आगे शायद उनकी फ्रेम आगे खींचकर रख रही है, लेकिन विनोद भूषण की बात कुछ अलग रहती है, हमेशा उनकी सोच अलग. लेकिन चलेंगे इस मुकाबला की तरफ. आज के दिन की बिग फाइट मुकाबला. देखिए यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे तो यहाँ पर अच्छी गेंदबाज शुरुआत. यहाँ पर देखिए आखिरी ओवर में तारीफ करना चाहूंगा, गेंदबाज ने 6 रन खर्च किए. यहाँ पर अजय केनी जैसे मुकाबला में वापसी दिलाए. यहाँ पर 67 रनों की टारगेट. दोस्तों बात करेंगे यहाँ पर इस पेटाली टीम में जिनके अंदर बाइक मैन ह्यूमन केनी जिनके नाम पिछले साल 2 इसी मैदान के ऊपर एक बाइक है, और इस साल बात करेंगे ऋतिक केनी जिन्होंने नारूरी के मैदान के ऊपर, तो वो दोनों बल्लेबाज मैदान के ऊपर हैं. तो उम्मीद करेगी पेटाली टीम इनसे काफी, और जितने भी उनके दर्शक आए होंगे उनका भी तहे दिल से स्वागत है. हरीश केनी जी एक अच्छे इंसान, बिल्कुल उनका भी तहे दिल से स्वागत. अगर इस मुकाबला को देख रहे होंगे वैभव पाटिल से उनकी भी तहे दिल से स्वागत. हमेशा पेठाली टीम के साथ जुड़े रहते हैं. तो लीजिए मशकूर किया. और देखिए यहाँ पर हल्के हाथों से गेंद को खेला, कवर ड्राइव. जब तक गेंद फील्डर के हाथों से था तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ यहाँ पर एक एक रनों से टोटल आगे बढ़ाते हुए. और इसके साथ देखिए आज की बात करेंगे, पहला ओवर का खेल समाप्त. तो पहले ओवर के खेल समाप्त होने के साथ टीम का टोटल बगैर किसी नुकसान से 9 रन. तो टारगेट की बात करेंगे 67 रनों की टारगेट है. और आज बात करेंगे तो आज बात करेंगे चौथा नाइट है और वातावरण टाइट है, और ये मैच भी है एक बिग फाइट है, क्योंकि आज चौथे दिन का यहाँ पर हम देख सकते हैं बिग फाइट है, चौथे दिन के नाइट मैच में. और दर्शक देखिए अभी भी इस मैदान के अंदर खचाखच उम्मीद लेकर रात के कम से कम एक उनका भी उम्मीद रहता है 12 बजे तक क्रिकेट का आनंद लिया जाए. और डे मुकाबला में तो आजकल हम देखते हैं दर्शकों के काफी कम तादाद से आते हैं, लेकिन देखिए नाइट मुकाबला में दर्शकों का भीड़ खचाखच दर्शक लगभग 20,000 से ज्यादा. तो चलेंगे फिर से एक बार मुकाबला की तरफ से. तो दोनों टीम ने बात करेंगे इस मैदान के ऊपर. संकेत की बात करेंगे. देखिए बल्लेबाजी आउटस्टैंडिंग, कहते ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला. बस तो गए प्रकाश मौसम से, लेकिन संकेत की बल्लेबाजी ने मार डाला. आउटस्टैंडिंग बल्लेबाजी और 13 गेंद के ऊपर 43 रनों की इनिंग्स है. क्या उनके इनिंग के ऊपर पानी फेर देंगे यहाँ पर? देखिए गेंद उनके हाथों पर सौंपा गया है, तो एक ऑलराउंडर की भूमिका कहीं ना कहीं एंड्रू फिंडव उस तरह के. देखिए एंड्रू फिंडव के लंबाई, ऊंचाई और गेंदबाजी कमाल की कर दिखानी होगी. लेकिन इस ओवर पर कहीं ना कहीं फेडाली टीम तो चाहेंगे भाई इस ओवर पर कुछ ना कुछ कहानी बने, अगर इतिहास को दोहराना है, क्योंकि पिछले साल चैंपियंस टीम थी इस टीम की. और ये देखिए ये गेंदें कम खेलनी होगी. कहते हैं ना सांप से दोस्ती करो तो सपेरा से खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती आपको बनेगी वो खतरा. पसीना बहानी होगी, मेहनत करनी होगी, क्योंकि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है. चेंजअप ऑफ द पेस गति से यहाँ पर बीट करते हुए, और दोनों टीम देखिए यहाँ पर पूरा पसीना. मोहनजे टीम देखिए परेश भाई पाटिल से कुछ समय बाद तशरीफ रखेंगे, तहे दिल से उनका स्वागत है. बड़ी योगदान इस टूर्नामेंट में उनकी बड़ी सपोर्ट से, और जिनका WPL भी इंतजार कर रहा है फरवरी 28 से लेकर मार्च 3 तक. और ये देखिए गेंदबाज फिर से एक बार तैयार. संकेत ऋतिक केनी, और इस बार एज लिया यहाँ पर बड़ा विकेट मैं कहूंगा यहाँ पर ऋतिक केनी का विकेट गिरता हुआ. और संकेत देखिए यहाँ पर चेंज ऑफ द फेस गति से के बीट है.
डीजे मास्टर देखिए यहाँ पर ऋतिक के ने एक सेट बल्लेबाज आउट होना तो यहाँ पर खतरों की घंटी पेठाली टीम के लिए। कहते हैं ना भैंस अगर पूंछ उठाती है तो ये मत सोचो वो दूध देगी, वो गोबरी देती है। तो यहां से जो विकेट मिला है, अगर आप इसी तरह के विकेट देते हो तो फिर मुकाबला आपको यहां से जीतना काफी मुश्किल होगा। मुकाबला यहां से आपको जीतने के लिए काफी पसीना बहाना होगा। और गेंदबाज फिर से एक बार तैयार। संकेत अभी तक देखिए 3 गेंद के ऊपर 1 रन। कितनी अच्छी गेंदबाजी, आउटस्टैंडिंग गेंदबाजी। और इसके बाद और एक बिग फाइट मुकाबला इंतजार कर रहा है शिव शक्ति खारगर स्टार वे के बीच में। जहीर पटेल भाई आइए तो उनसे गुजारिश करते हैं आइए तशरीफ रखिए, जिनकी टूर्नामेंट आउटस्टैंडिंग इस साल समाप्त हुआ। और ये देखिए भाई तो गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं, और विकेट मिलने के साथ दबाव। और मैदान के ऊपर हम देख सकते हैं परेश मी एक बोलता ये मी पाटला चालले मी काही करीन मी एक बोलता ये मी काही करीन मी गाडी न फिरी मी तारी फिरी मी माडी वर जाईन मी घोडी वर चढीन। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर्स। और देखिए यहाँ पर जैसे विकेट गिरता हुआ परेश का, मैंने ये बात बताया कि भैंस ने पूंछ उठाया तो ये मत सोचो वो दूध देगी, वो गोबरी देगी। और आपने यहाँ पर जिस तरह के विकेट दे रहे हो ये मत सोचो कि आपको मुकाबला जितना आसान होगा, और भी मुश्किल बनेगा, और भी कठिन बनेगा। लेकिन दोस्तों कठिन हालत से कभी भी घबराना नहीं। कहते ना इस दुनिया में मुश्किल कोई भी चीज नहीं, लेकिन फिर भी लोग ये देखिए अच्छी गेंद शायद आज मौसीम शेख ने थोड़ा सा बल्लेबाजी से निराश किए। और हाजी वाला शेख जी अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो उनका भी तहे दिल से स्वागत है। हमेशा हम देखते हैं टीम के साथ जुड़े रहते हैं और बल्लेबाजी का आनंद लेते हैं। एकनाथ पाटिल बाबू बिल्कुल से उनका भी तहे दिल से स्वागत। काफी मुझे के काफी समर्थक आते हैं अपने टीम को सपोर्ट करने के लिए। और जिस तरह के यहाँ पर आज टीम ने प्रदर्शन किया, देखिए शुरुआत थोड़ा सा खराब रहा। शायद संकेत एक बल्लेबाज 43 रनों का इनिंग्स खेल दिए। और जीत की बात करेंगे यहाँ पर 67 रनों की जरूरत है। तो यहां से देखिए 67 रनों की बात करेंगे तो 10 रन आ चुका है। तो अभी यहां से 57 रनों की जरूरत है और आने वाले यहां से 18 गेंद के ऊपर। कहते ना दोस्तों आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। देखिए हमारे मोतीराम भूर देख सकते हैं, जितेश मोतीराम भूर, केतन मात्रे, किरण मात्रे, पूरी जीजी स्पोर्ट वाकलैंड टीम की मेहनत यहां से हम देख सकते हैं। अनिल पटेल स्वागत है, जिलानी पटेल इंतजार आगे के मुकाबला के लिए। और अनिल डोबरी साहब आपको फिर से एक बार गुजारिश करते हैं आयोजनकर्ताओं की तरफ से आइए तशरीफ रखिए। ओमकार शेट्टी जी आ चुके हैं। एक कोहिनूर कमेंटेटर के मैं कहूंगा 2014 से शुरुआत की और देखिए 2019 में और क्या सफलता की कदम चूमते हुए ओमकार निश्चित रूप से काफी आपकी उम्मीद मैं कहूंगा तारीफ करना चाहूंगा, अच्छी मेहनत। और बात करके टेनिस क्रिकेट के वर्ल्ड कप स्वर्गीय रतन बोस स्मृति चषक, मेरी तो सपना बता रही है ओमकार शेट्टी आप काफी समय जल्दी उस टूर्नामेंट में जुड़ोगे, क्योंकि जिस तरह के आप मेहनत करते जा रहे हो। तो हल्के हाथों से गेंद को खेले यहाँ पर ऑन साइड रीजन पर, जब तक वहां से गेंद वापस है तब तक दोनों बल्लेबाज देखिए यहाँ पर 2 रन हासिल करते हुए कहीं ना कहीं यहाँ पर गेंदबाज दबाव डालने की कोशिश कर रहे हैं, लेकिन फील्डर से थोड़ा सा गलती हो रहा है और जिसका फायदा यहाँ सर बल्लेबाजी को मिलता हुआ। और टीम का टोटल देखिए अभी भी यहाँ पर 12 रनों के ऊपर। कहते ना इंसान पाउडर लगाता है नहाने के बाद, तो ये पेठाली टीम बाउंड्री कब लगाएगी, बाउंड्री कब लगाएगी, ये हलचल मच रही होगी। जो एक मां का अधूरा सपना था, आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे। तभी ठाकुर ने क्या कहता अमरीशपुरी, अरे बेवकूफ औरत, अरे मुर्दे कभी जिंदा होते हैं क्या। तो मैं समझ सकता हूं आपका जो विकेट गिरे हैं वो नहीं आ सकते हैं, लेकिन जो मैदान के अंदर है वो तो कर सकते हैं ना। विक्रम भूर मुर्दे कभी जिंदा वापस आते हैं क्या, लेकिन मां का एक अधूरा सपना था कोई। क्योंकि मोतीराम भूर ने ये डायलॉग उनके पसंदीदा है, क्योंकि पिछले साल इनामपुरी के मैदान के ऊपर काफी मुस्कुराए थे, हमने देखे थे। और उनके लोग दाढ़ी देखिए, उनकी तस्वीर भी मैंने रखा है कि स्क्रीनशॉट उन्हें दिखाऊंगा, शायद व्हाट्सएप नंबर नहीं था वो फोटो जब बैठे थे जय आगे से देसाई के मैदान के ऊपर, क्या लुक थी उस समय। चर्चा में रहते हैं हमेशा, उनके फैशन हमेशा उन्हें चर्चा में रखती है। हम एबी पे देखते हैं
चलो इसलिए तो चर्चा में है क्योंकि अगर कोई यंग जाकर फैशन करेगा तो चर्चा में नहीं आएगा। युवा तो हमेशा फैशन करते हैं, और शादीशुदा जब एक फैशन करता है वो तो चर्चे में आते हैं। टीम का टोटल लिखे जाकर पहुंचा यहां से 14 रनों की ओवर, तो शायद यहां पर पहुंचे टीम के गेंदबाज मौसम शेख। इस बार गेंद को उड़ाया हवा में, गेंद फील्डर गेंद के नीचे, लेकिन दोनों फील्डर के बीच में हुआ टकराव और यहां से निकला एक काफी लंबी समय के बाद 6 रन। झुला तो लावी लाल माझे एक वीराईचा, एक वीराईचा। अक्षय केनी के बल्ले से छक्का आता हुआ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 20 रन। तो जीत की बात करेंगे 47 रनों की जरूरत है। आने वाली गेंद की बात करेंगे इस ओवर की अभी भी 2 गेंद शेष, यानी कुल मिलाकर 14 गेंद 47 रनों की जरूरत है। और यहां से 1 रन जाता हुआ और उसके साथ खराब फील्डिंग, मुश्किल बनेगी भाई। जैसे कहते ना लैला की शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं आपकी ये खराब फील्डिंग आपको इस टूर्नामेंट से बाहर की रास्ता ना दिखा दे, क्योंकि आज जूनियर डोंबोली के मैदान के ऊपर पिंटिया जोशी को मौका दिया गया और अर्धशतक इनिंग्स खेल दिए। तो खराब फील्डिंग के ऊपर चलिए यहां पर देखिए नागांव की बात करेंगे। सिद्धनाथ पाड़ी से एक अच्छे आयोजन करता है, एक अच्छे खिलाड़ी शुभेच्छा दे रहे हैं इस टूर्नामेंट को। और ये देखिए भाई मौका तो दे रहे हैं। यहां पर कहते ना शेर के पूंछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी देगा, और आपने मौका दिया है अभी तक, लेकिन बल्लेबाज है। देखते हैं आने वाली 12 गेंद के ऊपर क्या होगा कहानी, क्योंकि टीम का टोटल देखिए यहां पर 23 रन। तो अभी भी जीत की बात करेंगे 44 रनों की जरूरत है। आने वाली 12 गेंद के ऊपर मैदान के अंदर ड्रिंक्स कहते ना मौका मिलेगा तो हम तुमको बता देंगे। अगर मुकाबला में मजा नहीं आए तो सनसनी डीजे मास्टर के सुपर हिट संगीत सुना देंगे। डीजे बात करेंगे पेटाली टीम के। देखिए यहाँ पर माननीय नवनाथ केनी साहब जिनकी तरफ से यहाँ पर बल्लेबाज के लिए इनाम हैट्रिक छक्के के लिए 2000, लेकिन कहते हैं ना छक्के तो मैदान के अंदर लगाना होगा। शराब की बोतल को पकड़ लेने से नशा नहीं चढ़ता है, पीना पड़ता है। क्योंकि 2000 का इनाम लग गया इसका मतलब नहीं कि यहाँ पर जो मैदान के अंदर है ना उन्हें ये चीज करनी होगी, क्योंकि इस देर रात में तो पीने वाले बड़े खुश होंगे। ये तो जिंदगी है भाई, कोई कैसी भी तरह से जीते हैं, जीने दो। किसी को रोकना ये गलत बात है, क्योंकि जब हम किसी को खुशी नहीं दे सकते हैं तो उन्हें तकलीफ भी देना ये वाकिफ नहीं बनता है। तो देखते हैं यहाँ पर नवनाथ केनी जी यहाँ पर जिनकी तरफ से 2000 का इनाम। और ये देखिए संकेत यहाँ पर चेंज ऑफ द पेस गति से बीट करते हुए गेंद को जाने दिया यहाँ पर विकेट कीपर के पास। और मैं ये नहीं कहूंगा कि पेटाली टीम खराब क्रिकेट खेल रहे हैं, क्योंकि यहां पर लक्ष्य थोड़ा बड़ा हो गया जो संकेत की बल्लेबाजी और व्हाइट का इजाफा। पहला गेंद देखिए एक्स्ट्रा के रूप में रन मिला, लेकिन उसके साथ देखिए दूसरा गेंद भी शिवदास भुईर देखिए अंपायरिंग कर रहे हैं, और उनके साथ केतन मात्रे बड़े अच्छे खिलाड़ी यहां पर तारीफ करना चाहूंगा। देखिए स्टार हुए कि अभी से दर्शक इस मुकाबला को देखने को लग गए हैं, ऑनलाइन आ चुके हैं। सलमान वैश्य बिल्कुल से, क्योंकि जैर भाई आए तो उनसे गुजारिश करते हैं आइए, आयोजन करता हूं ओमकार शेट्टी की तरफ से गुजारिश। और कोई बड़े हस्ती आए तो जितनी भी टीम यहाँ पर खेल रहे हैं, क्योंकि पहले हमें विनोद भूरी साहब ने बता दिया कि जो भी टीम मैदान के ऊपर खेल रहा है उनके बड़े हस्ती आए तो तशरीफ रखिए। और ये देखिए भाई मुकाबला तो एक तरफा होते जा रहे हैं और पूरी तरह से, और कुछ समय के लिए मैं कहूंगा फील्डर कहीं ना कहीं मदद कर रहे हैं बल्लेबाज के लिए, लेकिन बल्लेबाज को मैंने यही बात बताया कि शराब की बोतल छूने से नशा नहीं होता है, पीना पड़ता है। तो यहां पर गेंदबाज ने मौका दे रहे हैं और फील्डर भी दे रहे हैं, और जिसका फायदा पूरी तरह से लेना चाहिए। चौके के साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंचा यहां से 29 रन से। इस ओवर की अभी भी कुछ गेंद शेष है।
शायद चौका हुआ, डीजे मास्टर को मौका नहीं मिला, माफी चाहेंगे, नेक्स्ट टाइम आपको देंगे लंबी समय। तो चलिए स्कोर, और ये देखिए गेंद को उड़ाया हवा में गेंद, और इस बार गेंद हाथ से निकली पहली बार, लेकिन दूसरी बाहर में गेंद उनके गोद में रहता हुआ और आसान से कैच। लाव के कड़क धन्यवाद, धन्यवाद डीजे मास्टर्स, जबरदस्त धुन से। तो चलें दोनों स्कोरर की तरफ चलते हैं, थोड़ी सी उनके अंदर तालमेल। और देखिए यहाँ पर तालमेल की बात करेंगे, यहाँ पर टीम का टोटल देखिए 30 रन। साई राजे भी इस मुकाबले को देख रहे हैं मैदान के ऊपर, एक अच्छे कमरे, तहे दिल से उनके स्वागत है। टीम को सपोर्ट देने के लिए आई थी पिठाली टीम है, लेकिन निराश करते हुए। और अभी भी बात करेंगे, जीत की बात करेंगे ना, यहाँ से 37 रनों की जरूरत है, और उठाकर खेलने का कोशिश, संकेत गेंद के नीचे यहाँ पर, और आसान से कैच डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। डीजे मास्टर देखिए मुकाबले में मजा नहीं, ऐसा गाना लगाओ जो मुर्दे भी उठकर नाचें। क्योंकि मुकाबला में इतना मजा नहीं। ओम साई डीजे हम तारीफ करना चाहेंगे, लेकिन बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, ऐसा नहीं। तेजस वाडिल देखिए हमारे साथ में है, गणेश भुईर है, और बल्लेबाज देखिए जब भी चौके छक्के लगाने की कोशिश करना, विकेट गिर रहा है। इसका मतलब कि तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है ना, मैं हर बार फिसल जाता हूं। कि जब भी बल्लेबाज चौके छक्के लगाने की कोशिश कर रहे हैं ना, तब उनके विकेट गिर जाता है। यानी इसका मतलब गेंदबाजी अच्छी हो रही है। कहते हैं ना पजा, यहां पर पसीना बहाते हुए पहुंचे टीम के खिलाड़ी। और इस बार देखिए मैं यही बात कहा, जब भी वो कोशिश करते हैं ना चौके छक्के लगाने के, ये संकेत है, ये संकेत आज कहीं ना कहीं मैं कहूंगा जिसे फूल में कांटा ना, पूरी तरह से कांटा ही बन गए पिठाली टीम के लिए। तो ये कांटे को निकालने के लिए बड़ा मुश्किल बन गया, और चैंपियंस टीम शायद निराश होगी इस बार उनके प्रदर्शन से। में निगलान करो रूप की रानी, थोड़ा रंग काला न पड़ जाए। निगलान करो रूप की रानी, थोड़ा रंग काला न पड़ जाए। तो ये देखिए यहाँ पर बात करेंगे, यहाँ से अच्छी गेंदबाजी का उभर के समाप्त हुए पिठाली टीम। मैं कहूंगा अच्छा क्रिकेट, ये नहीं कि आज उनके बल्लेबाजों ने काम नहीं किए तो हम खराब क्रिकेट कहेंगे, क्योंकि यही टीम इसी मैदान के अंदर चैंपियंस टीम है। और कहते हैं ना कभी कभी दिन वक्त हालत इतिहास हमेशा बदलता रहता है। और टीम का टोटल देखिए 31 रन, क्योंकि हम हमेशा देखते हैं जब टीम जीतती है, कई ऐसे खिलाड़ी हैं, टीम के समर्थक हैं, कांग्रेचुलेशन देते रहते हैं, और टीम के हारने के ऊपर बुराई करते हैं। ऐसा नहीं, बुरे वक्त में भी उनके साथ देना चाहिए। मुंबई वरून दिल्ली वरून, मुंबई वरून दिल्ली वरून आलोय लय फिरून, आलोय लय फिरून। अहो मामी, तुमची मुलगी लय सुंदर, ओ मामी मुलगी। धन्यवाद। देखिए यहाँ पर संकेत की बात करेंगे, 2 ओवर 8 रन 5 विकेट, क्या बात है। अगर ये खिलाड़ी, अगर ये टीम आज कहूंगा अगर क्वालिफाई करती है ना, अगर सुपर 4 पर पहुंच जाती है ना, फिर कहीं ना कहीं रेस में आ जाएंगे। इस तरह के विकेट, इस तरह के रन, देखिए आज रन भी काफी बनाए यहाँ से 43 रन, और उसके साथ 5 विकेट है। क्योंकि जब सीरीज की बात आती है विकेट के ऊपर भी रन 3 रन या 5 रन लिया जाता है। और ये देखिए ये मुकाबले में तो मजा नहीं, जैसे कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। लेकिन आगे का मुकाबला वीक फाइट से है,
एक तरफ होंगे निकेश मात्रे, सोहेल पटेल जैसे जिन्हें सिंगल डबल से हमेशा रहती है नफरत और चौके छक्के से हमेशा रहती है मोहब्बत। और दूसरी तरफ वही सूरज, जयेश पाटिल, विश्वास पाटिल, एक दोनों के बीच में एक टक्कर भरा मुकाबला होगा, क्योंकि इस मुकाबला से दर्शक थोड़ा सा उम्मीद छोड़ चुके हैं। क्योंकि देखिए आखिरी ओवर में जीत के लिए 36 रनों की जरूरत थी और ये मैदान के ऊपर चौके छक्के लगाना थोड़ा मुश्किल और निराश होंगे यहां से थोड़ी सी पिटाली टीम। लेकिन कहते हैं ना, सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ। तो उसी तरह की निचले क्रम के बल्लेबाज से उम्मीद क्या करें जब शुरुआत अच्छा ना हुआ। अगर शुरुआत अच्छा होता तो फिर हम ये उम्मीद कर सकते थे, क्योंकि 67 रनों की टारगेट इतना बड़ा नहीं है। जैसे कहते ना आजकल टेनिस क्रिकेट में कि आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। और ये टेनिस क्रिकेट में जितनी भी बड़ी टोटल बना लो, ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का है। देखिए आज सचिन रमेश तेंदुलकर 34,357 रन बनाए हैं, आसान से नहीं, मेहनत से, पसीना बहाए हैं काफी। कहते हैं ना, पानी से नहाने से आप लिबास बदल सकते हो, लेकिन पसीना से नहाने से आप इतिहास बदल सकते हो। तो आज संकेत ने काफी पसीना वहां और एक इतिहास रचते हुए यहां पर खुश होंगे। उनकी क्राउड से थोड़ी सी पिटाली के क्राउड निराश होंगे, लेकिन क्रिकेट है दोस्तों, गिरने के बाद तो काफी कुछ सीखने को मिलता है। तो माननीय वासुदेव पाटिल साहब नगर सेवक खारगर के, उनसे गुजारिश करेंगे आइए हमारी इस मंच के ऊपर तशरीफ रखिए। और प्रवीण पाटिल साहब भी आए तो उनसे भी गुजारिश करते हैं आइए तशरीफ रखिए। देखिए यहां पर उतराम गुर्जर बता रहे हैं छक्का आता हुआ, लेकिन कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है। अगर जब घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। तो अगर टीम हार के कगार पर हो तो फिर इस छक्के से खुश नहीं होंगे, इस छक्के से खुश नहीं होंगे यहां से। इसके साथ पूरी तरह से इस मुकाबला को देखिए, यहां पर जो टीम यहां पर सिकंजा कसता हुआ, पहली मुकाबला तो यहां पर मैं कहूंगा जीत के कगार के ऊपर। लेकिन आज की रात की बात करेंगे, चौथा मुकाबला विक फाइट मुकाबला आज का बात करेंगे, चौथा नाइट इंतजार कर रहा है आगे का एक विक फाइट मैच। और इसके साथ देखिए आज के दिन के यहां से माननीय वासुदेव पाटिल साहब फिर से एक बार गुजारिश करना चाहेंगे खारगर से नगर सेवक, और उनके साथ साथ प्रवीण दादा पाटिल साहब आए तो उनसे भी गुजारिश करते हैं आइए तशरीफ रखिए। स्टार वे से जहीर भाई पटेल से आए तो गुजारिश करते हैं वो भी गए। अशरफ पटेल जी आए तो उनसे भी गुजारिश करते हैं आइए। एम्बा पटेल भी आए तो उनसे भी गुजारिश करते हैं आइए। कोई भी ग्रामस्थ मंडल के बड़े हस्ती आए तो उनसे गुजारिश करते हैं तशरीफ रखिए, क्योंकि जब कोई टीम आती है उसकी तरफ से बड़े बड़े हस्तियां आते हैं। तो इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे नो डाउट से। ज्यादा सोचने की भी जरूरत नहीं, हमारे स्कोरर के ऊपर भी दिमाग जोर डालने की जरूरत नहीं, क्योंकि बल्लेबाजी में देखिए 13 गेंद। चलिए दोनों टीम सेकंड करके निकलिए लाइनअप के साथ। पिटाली टीम वहां टीम है, क्योंकि ये आज टेनिस क्रिकेट में काफी ऊंचा दर्जा मिलता है। सेकंड करके बाहर निकलिए वहां टीम और पिटाली टीम। कहते ना जीत मिले ना मिले लेकिन दिल मिलना चाहिए। प्रवीण पाटिल भाऊ अगर इस मुकाबला को देख रहे होंगे तो उनका भी तहे दिल से स्वागत। काफी कुछ हमें कमेंटेटर में हिदायत देते हैं पंकज पाटिल के बड़े भाई, और हमें भी उन्हें हमेशा महान सम्मान देते हैं। तो चलिए देखिए दोनों टीम एक दूसरे के साथ मिलते हुए, देखिए ओमकार इससे कितना फायदा हुआ। देखिए दोनों टीम जब एक दूसरे के साथ मिलते हैं, जो भी मन के अंदर मैदान के अंदर होता है वो सब खुशी इजहार करते हैं। यही कहते होंगे पिटाली टीम भाई आपने अच्छा खेला, और वहां टीम कहते होंगे भाई कैसे हम जीत गए लेकिन आप हमसे अच्छे हो, ऐसे बातचीत होता होगा।